वळूयात सामन्याकडे. तिथे डाव सुरू होईल आणि डावाला जशी सुरुवात होईल ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फोर्टी 47चं टार्गेट आहे. नक्कीच पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर बाउंड्री येते. क्लास टायमिंग पाहायला मिळालं. पहा का ऑरेंज कॅप मला भेटली आहे. भाऊ आता दिले तर मला ऊर्जा अजून आली आहे. पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. भावाने मात्र भावावरती हल्ला बोल केलाय आणि जशी सुरुवात होईल तसं मात्र आमची मयूर भोईर सरांचा पण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. तर धन्यवाद. व दुसऱ्या डावाकडे जिथे लक्ष आहे आपण जर पाहिलं तर 47चं 47चं लक्ष. आता मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजे 5 डोक्यावरती ती ऑरेंज कॅप ऊर्जा देऊन जाते. एखाद्या राजाच्या डोक्यावरती मुकुट जसं असतं ती त्याची शोभा असते तशी या स्पर्धेची शोभा आहे ही ऑरेंज कॅप. आणि सध्या तरी ती डोक्यावरती झळकते ऋषीच्या. 2 धावसंख्या धावफलकावरती 6. स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. नॉस्ट्राकिनवरती थ्रो. एक धावी मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 7. 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 7. स्ट्राईक वरती आता मात्र निलेश बागुळ. 7 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष आपण जर पाहिलं तर 47चा 47 धावा. गोलंदाजी मार्कवरती सनी. स्ट्राईक वरती निलेश. थांबून स्क्वेअर कट गॅप मध्ये एक्झिक्यूट. टायमिंग प्रॉपर. धावा मिळतील 4. येतो चौकार. फलंदाज निलेश बागुळच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या चौकाराच्या मदतीने 11 दुहेरी अंकात जाऊन सहजतेने पोहोचलं. या खेळपट्टीशी जणू काही मैत्री झाली आहे की काय देवी 11 संघाची. सहजतेने धावा बनतात. फारसं काठीण्य त्यांच्या समोर येत नाही. पण सनीला इथून मात्र कमबॅक करावा लागेल. आपल्या संघासाठी थोडीशी मेहनत करावी लागेल. आता मात्र ट्रॅप सजवला जातोय. गोलंदाजी मार्कवरती सनी पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक वरती निलेश. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय. दबाव गोलंदाजावरती. एक चौकार आल्यानंतर कुठेतरी प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं आणि एक वेगळा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि तो थोडासा उमलट आला. दिशेपासून भरकटला. व्हाईट बॉल. आता मात्र हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शांतपणे एक धाव इथून मात्र मिळते. देव 11 संघाकडे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल फार कमी खेळतात. चौकार आल्यानंतर थोडंसं आपण जर पाहिलं तर कूल टेम्परामेंट. या रखरखत्या उन्हावरती देखील त्यांनी जणू काही सत्ता काबीज केली की काय. कारण की इतकं ऊन तापलंय आणि त्यामध्ये शांतपणे खेळणं हे देखील महत्त्वाचं घटक आहे आणि त्यामध्ये त्यांना यश मिळतं. डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा जो प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे. नॉस्ट्राकिनवरती थ्रो. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकत. संघाची धाव संख्या आपण पाहतो ती म्हणजे 14. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 14 आपण पाहतो. 47चं लक्ष. 47चं टार्गेट. 47चं टार्गेट. इथे मात्र चेस करण्याचा प्रयत्न आणि सुरुवात मी म्हणेन जबरदस्त. एक पाऊल नेहमी पुढे राहिलाय देव 11 संघ. चांगल्या संघाची बांधणी आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत ते म्हणजेच आदरणीय किशोरजी सुर्वे साहेब, जे सकाळच्या सत्रापासून आपल्या संघाला सपोर्ट करतात आणि पूर्णपणे बॅक करतात आणि त्यामुळेच बॅकिंग व्यवस्थित असल्यामुळे पॅकिंग देखील व्यवस्थित होते आणि धावा देखील तशाच बनतात. 14 धावा धावफलकावरती आहेत.
दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र पहिल्या षटकामध्ये फिरकी आक्रमण पाहिलं आणि फिरकीला गिरकी दिली आणि गोलंदाजाचा समाचार घेतला. ब्रेकिंग न्यूज, पहिल्या ओव्हरमध्ये धावा 14, एकही विकेट नाहीये. देव 11 पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आणि सर्वात महत्वाची गोष्ट ऋषीच्या डोक्यावरती आहे ऑरेंज कॅप. 14 धावा धाव फलकावरती आणि या मॅच मध्ये देखील 6 धावेंवरती तो नाबाद खेळतो. 20 मिनिटांमध्ये पहा आपल्याला डाव कंप्लीट करायचा, अन्यथा आणि 6 मिनिटं ऑलरेडी कंप्लीट झाली आहेत, त्यामुळे 14 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायचे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तो म्हणजे सूरज मात्रे. तेज तर्रार, वेग प्रचंड आहे आणि पहिला चेंडू स्वीपचा हा फटका एका भावाने मारलाय तर दुसऱ्याने पकडलाय. बाबा भावांचं प्रेम घरामध्ये क्रिकेटच्या मैदानावरती अगदी शत्रू सारखे झगडतायत. फटका जबरदस्त होता पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं सनीचं. धाव फलकावरती आपण पाहतोय 15. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजेच 16. पहा IPL फॅन्ससाठी जे ड्रीम 11 वरती स्पेशली असतात. लाईनअप झालेला आहे मित्रांनो, लक्ष द्या तिथे देखील. 16 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सूरज, स्ट्राईक वरती ऋषी. इथे मात्र ऑन साइडला वळवलाय. 2 खेळाडूंच्या मधून सीमा पार. धावा 4. ऋषीचा हा वार, चेंडू सरळ सीमा पार. धावसंख्या धावफलकावरती आपण 20 पाहतोय. सूर्याची डिग्री वाढली आहे, तापमान खूप कडक झालंय, पण या कडक वातावरणामध्ये देखील बेधडक फटकेबाजी आणि अगदी मन मोहून करणारी फलंदाजी ऋषीची आपल्याला पाहायला मिळतं. 20 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र अर्ध्या विकेटवरती चेंडूची पिचिंग करण्याचा प्रयत्न, दिशेपासून बरकटला. व्हाईट बॉलचा इशारा. 1 ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या 21-21. दुसरं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईक वरती आपण पाहतोय मॅन इन फॉर्म ऋषी. इथे मात्र विषेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. नॉ स्ट्राईक वरती थ्रो. एक धाव इथून मात्र मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 22-22. 22 धावा धावफलकावरती. इथे मात्र पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजेच 23-23. टार्गेट आपण लक्ष देऊयात टार्गेटकडे. यस, शेवटच्या चेंडूवरती 1 धाव मिळाली होती आणि एक फलंदाज बाद झाला आणि 46 तुमचे रन झालेत, तर 47चं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, टोटल 25. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा म्हणजे 35. चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 3 म्हणजे 38 आणि अंतिम षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 8. 46 टार्गेट आहे तो म्हणजे 47चं. मनीषच्या ओव्हरमध्ये आपण पाहूयात. पहिली सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर शेवटचे दोन्ही डॉट बॉल्स होते. मनीषने एक्स्ट्राचे चेंडू, एक वाईड बॉल आला होता अंपायर. ओमकार पाटणे, आपण जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. ओमकार,
तर मनीषच्या ओव्हरमध्ये 3च धावा आल्या होत्या, त्यामुळे 46च. कारण की धाव पुस्तिकेवरती शुभम शेडेकर सर होते आणि धाव पुस्तिकेवरती 46 धावा होत्या. ऑनलाईन स्कोरबोर्ड वरती देखील 46च धावा आहेत. 47चं टार्गेट. पण थोडंसं डिस्कशन तुम्ही केलं आणि तुमच्या मागणीस आम्ही माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवली. सनी ऑल क्लिअर आहे. 46 47चं लक्ष. यस, वळूयात मॅच कडे. 23 धावा. गोलंदाज सूरज स्ट्राईक वरती. ऋषी. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज सूरज. इथे मात्र पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडासा नाराज होतोय चेंडू आणि बॅटचा. इथे मात्र व्यवस्थित संपर्क झाला आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता पण हलकासा. पण लगेच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. संधी तितकी मिळत नाहीये. एकही धाव येत नाहीये. डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 23. 23 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आता मात्र 18 चेंडूमध्ये आपण पाहूयात समीकरण असेल ते म्हणजेच 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 24 धावा इथून मात्र करायच्या आहेत. आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज मयुरेशचा वापर केला. खूप चांगलं कार्य सध्या तरी अंडरम क्रिकेट विश्वामध्ये हा खेळाडू करतो. हा नवदीप खेळाडू, नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतो आणि जय रागाई संघामध्येच हा खेळाडू खेळत असतो आणि तेव्हा मात्र या खेळाडूची चांगली सर्व्हिस आणि चांगला खेळ पाहूनच या स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली आहे जय रागाई क्रियांश 11 या संघामध्ये आणि मोठ्या अपेक्षा आहेत या खेळाडूकडून. आता मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला. तिसऱ्या षटकामध्ये मयुरेशचा वापर. 3 फ्रेश गोलंदाज, वेगळी स्ट्रॅटेजी, वेगळी रणनीती. स्ट्राईकवरती निलेश बागुळ. पहिला चेंडू, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एका हाताने चेंडू पकडला. अखेरच्या क्षणाला चेंडूने बॅट बाउन्स घेतला होता तरी देखील चेंडूवरती नजर कायम आणि त्याच्या डोळ्यांपासून हा चेंडू काय वाचू शकला नाही आणि चेंडू पकडला. एकच धाव इथून मात्र मिळाला. फटका जबरदस्त होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 24. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. गोलंदाज मयुरेश पुन्हा एकदा सजवली ते मात्र ब्लॉक होलचा चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं मयुरेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू योग्य टप्प्यावरती फेकलेत. मेरिटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि एकच धाव दोन्ही फलंदाजांच्या खात्यामध्ये जोडली गेली. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये गौतम येतो. एक धाव इथून मात्र कम्प्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न इथून मात्र केला जात नाही. सिंगल वरती लक्ष केंद्रित करता प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न इथून मात्र प्रामाणिकपणे दोन्ही फलंदाजांचा सुरू आहे आणि त्यामुळेच त्यांना यश देखील मिळतं. कारण की त्यांच्या झोनमध्ये चेंडू आला, त्यांच्या रेंजमध्ये चेंडू आला तर त्याला मात्र सरळ बाउंड्री रोपचा बाहेर पाठवतात. धावा 4 तेव्हा एकवटतात. चुकीच्या चेंडूचा समाचार, चांगल्या चेंडूचा सन्मान हेच क्रिकेटचं वैशिष्ट्य आणि या मूलभूत गरजा सध्या तरी पुरेशा करत असताना देव 11 संघाची आघाडीची जोडी. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र चेंडू पकडल्यानंतर लगेच फेकण्याचा प्रयत्न होता पण मोये मोमेंट क्रिएट होण्या अगोदरच स्वतःला सावरलं. एक धाव इथून मात्र मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 27. आता मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक वरती ट्राय हिट करण्याचा प्रयत्न खेळाडूचा. चांगली गोलंदाजी मी म्हणेन मयुरेशची. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला या खेळाडूने सध्या तरी इतिहास रचायला सुरुवात केली आहे आणि खूप चांगलं क्रिकेट या खेळाडूचं पाहायला मिळतं आणि सध्या तरी तो गोलंदाजी करत असताना या आघाडीच्या फलंदाजासमोर ज्याने प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला आणि देव 11 संघाच्या विजयाच्या मोलाच्या वाट्यामध्ये या दोघांचं महत्त्वाचं योगदान आहे
आणि त्यांच्या अगेन्स्ट 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्यात. आता मात्र चेंडू सोडून दिला. अगदी यशांच्या जवळून चेंडू आला. थोडंसं मिसजजमेंट, कदाचित विकेट देखील मिळाली असती, पण चांगली गोलंदाजी मयुरेशची पाहायला मिळते. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि अंपायरचा आपण साऊंड देखील ऐकला. या रखरखत्या उन्हामध्ये आमचे न्यायाधीश, ऑफिशियल पंच सध्या तरी या कोणत्याही संघावरती अन्याय करत नाहीये. क्रिकेटची तंतोतंत माहिती त्यांना पूर्णपणे आहे, पण एक वेगळी शैली असते ना, त्याप्रमाणे आपण 1 to goचा साऊंड ऐकतो 5व्या चेंडूवरती. इथे मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मेल. एकने धाव फलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो 30 धावा झालेल्या आहेत, तर 17 धावांची गरज आहे. स्ट्रॅटेजिक टाइमआउट आता मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. ड्रिंक्स ब्रेकर मैदानामध्ये येईल. ड्रिंक्स ट्रॉली आमची मैदानामध्ये जाईल आणि ड्रिंक्स ब्रेकरच्या भूमिकेमध्ये आपण पाहूयात आमचं मॅनेजमेंट कमिटी आता मात्र कोणाच्या हवाल्यामध्ये आमचा रेफ्रिजरेटर सुपूर्द करेल. शीतगार पाण्याची खूप गरज आहे आणि पाण्याचं सेवन हे सध्याच्या घडीला होणं खूप गरजेचं आहे, कारण की सूर्याचं तापमान, सूर्याचं तेज इतकं प्रखर आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी म्हणेन आपण जर पाण्याचं सेवन करतायत तर खाली बसून सेवन करणं खूप गरजेचं आहे, कारण की पाण्याचं सेवन करताना आपण जर क्रिकेटच्या मैदानावरती खेळत आहेत आणि 3 ओव्हर्स नंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट होतो, तेव्हा मात्र आपली धावपळ होते आणि आपले हार्टबीट आणि BP खूप प्रचंड प्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळे जेव्हा आपण खाली बसतो ना, थोडा का होईना तो खालच्या लेवलला जातो, त्यामुळेच कोणताही त्रास आपल्याला होत नाही. म्हणून खाली बसून पाणी पिणं हे गरजेचं आणि पाण्याचं सेवन करणं तर खूप गरजेचं. मित्रांनो, क्षणाक्षणाला आपण पाण्याचं सेवन करा. जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा मात्र पाण्याची इथून मात्र मागणी आणि पुरवठा, मागणी तिथे पुरवठा, हेच DPLचं वैशिष्ट्य आहे. 5 वर्षापूर्वीचं स्वप्न आता मात्र 2024 मध्ये सत्यात उतरलं आणि धावा झाल्या धावफलकावरती ऋषी 30, 12 मध्ये 17. आणि आपण जर वेळेकडे देखील पाहूयात, तीन षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झाला. स्ट्रॅटेजिक टाइमआउट कंप्लीट झाला. IPL मध्ये नेहमी आपण कॉमेंटेटर्सच्या मुखातून ऐकत असतो, स्ट्रॅटेजिक टाइमआउट नंतर नेहमी विकेट मिळते. आता तसं काही घडेल का, हा मोठा प्रश्न. जर घडलं तर कदाचित जयरागाई क्रियांश 11 चा खेमा जो शांत आहे तो कदाचित अधिक ऊर्जेने संघाला समर्थन करेल, कारण की विकेटची त्यांना खूप गरज आहे. 6 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत. 6 मिनिटं डॉट 6 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 30 धावा तुम्ही बनवलात, जिंकण्यासाठी 17 धावा अजूनही बनवायच्यात. आणि गोलंदाजी मार्कवरती या संघाचा महत्वाचा गोलंदाज, ज्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं महत्वाचं घटक खूप गरजेचं आहे, तसं जयरागाई क्रियांश 11 संघाचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे गोलंदाज गौतम. फिल्डिंग असो, गोलंदाजी असो, बॅटिंग असो, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सध्या तरी स्वतःचा अधिराज्य याने गाजवला. पहिला चेंडू देखील अप्रतिम होता. पायावरती चेंडू आदळला. लेग बायच्या स्वरूपात एकदा तो मात्र ऍड केली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती निलेश. जमेची बाब देव 11 संघाचा विकेट अजूनही गेला नाहीये, त्यामुळे पूर्णपणे त्यांची प्लेइंग 11 सज्ज आहे धावांचा पाठलाग करण्यासाठी. विकेट भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे धोके इथून मात्र रिस्क घेऊ शकतात.
पण इथून मात्र धावा बनवण्यासाठी थोडंसं तरी आक्रमण करणं गरजेचं आहे. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय आणि पास सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धावी तो मात्र मेल. एकने धावफलक पुढे सरकेल. 32-32 धावा धावफलकावरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोठ्या गावचे परेश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज गौतम पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं. योग्य रुळावरती ट्रेन धावत होती. कुठे हॉल्ट घेण्याचा मात्र विचार नव्हता. पण नियतीला हे मान्य नव्हतं आणि निलेश बागुलच्या बॅटमधून हा चौकार येतो आणि या चौकाराची खूप गरज होती आणि ती गरज भागली. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो 36. 36 धावा अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. इथे मात्र पुढे सरसावत स्वीप करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंड वरती थ्रो. एक धावी तो मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 37. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. आपल्या गोलंदाजांचा वापर योग्य करणं गरजेचं. जर चुकीच्या पद्धतीने वापर केला तर कॅप्टन भरपूर ट्रोल होऊ शकतो. ह्याचं उत्तम उदाहरण सनरायझर्स हैदराबाद विपक्ष असलेली मुंबई इंडियन्सची मॅच. भरपूर प्रमाणात ट्रोलिंग सध्या तरी सुरू आहे. मी म्हणेन ते थांबणं देखील गरजेचं. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक वरती थ्रो. आता मात्र थोडासा हळूवार पद्धतीने एकच धाव इथून मात्र मिळेल. हळूवारपणेच पुढे जाण्याचा प्रयत्न. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 38. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. धावा धावफलकावरती 38. सूरज येस 4 चेंडू झालेत. 4 चेंडू झालेत. गोलंदाजी मार्फती गौतम. इथे मात्र स्ट्रेट बॅटने गौतमच्या अगेन्स्ट या गंभीर वातावरणामध्ये निलेश बागुलने ठोकलाय हा चौकार आणि मॅच आपल्या दिशेने खुली करत असताना दरवाजे आता मात्र उघडे झालेत. फक्त माप ओलांडायचं बाकी आहे. धावा धावफलकावरती आहेत तर म्हणजेच 42 जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज. गोलंदाज गौतम सध्या तरी तो गंभीर चेहऱ्याने गोलंदाजी करतोय. आता मात्र फसवलाय पण मैदानामध्ये घडलंय काय. व्हाईट +1. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. जवळजवळ सामना आपल्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. चर्चा आपण करत होतो कारण की खूप ट्रोलिंग आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच हार्दिक पांड्याचा अगेन्स्ट. आताचा चेंडू आपण पाहतो तो म्हणजेच व्हाईट बॉल आहे. सर डिसिजन कडे लक्ष देऊयात आधी. पंचांनी थोडीशी छोटीशी मीटिंग घेतली आहे. आताचा चेंडू आहे डॉट बॉल. आताचा हा डॉट बॉल. DPLचा आनंद सध्या तरी वाऱ्याची झुळूक ही घेत असताना या संपूर्ण भोवताली परिसर अगदी बिल्डिंग्सने घेरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षक वर्ग ग्राउंडमध्ये आहे. काही प्रेक्षक वर्ग IPLचा आनंद सध्या तरी गॅलरीमधून घेतो कारण की क्रिकेटचा आनंद दोन्हीकडून आपल्याला घ्यायचा. DPLची मॅच देखील मिस नाही करायची आणि इंडियन प्रीमियर लीग देखील नाही. 44 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 अशक्य नाहीये. धावा रोखण्यासाठी इथे मात्र प्रयत्न केला जाईल पण वेगवान गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजाच्या अगेन्स्ट आता मात्र क्लोज फील्ड. जवळ क्षेत्ररक्षण फार कमी वेळ असेल आता मात्र खेळाडूंकडे कारण की सूरजकडे भरपूर वेग आहे. कारण जर इतक्या जवळ खेळाडू तैनात असतील तर चेंडूवरती बारीक नजर असणं गरजेचं आणि चेंडू तितक्याच वेगाने खेळाडूंकडे येईल. आणि अनेकदा या संकटातून बाहेर काढलंय निलेश बागुलने. आता मात्र फलंदाज होईल बाद. मिळाली विकेट. निलेशला माघारी परतावं लागतं.
निलेशच्या विकेटसाठी विशेष काहीतरी करणं गरजेचं होतं आणि सूरजने स्वतःच्या खांद्यांवरती आणि स्वतःच्या आत्मविश्वासावरती जोर टाकला आणि मिळाली विकेट. आता मात्र समीकरण बदललंय. जिंकण्यासाठी 5-3, 5 चेंडू जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. 21 धाव्यांची बहारदार तुफानी खेळ खेळून इथं मात्र मैदानाच्या बाहेर निलेश गेलाय. त्याने त्याचं कार्य मी म्हणे पूर्ण केलं आणि आता मात्र मैदानामध्ये येतो तो म्हणजेच राहुल पारकर. राहुल पारकरला आपण जर मैदानामध्ये पाहतो, फलंदाजी खूप दर्जेदार आहे, पण या क्रीडांगणावरती जेव्हा आपण त्याला पाहतो तेव्हा मात्र त्यांनी जी 1 चेंडू आय थिंक 2 धाव्यांची गरज होती आणि तेव्हा मात्र झेल पकडला होता. अप्रतिम झेल होता. 1 धावीतून मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. येस, दिवा डोंबिवली विभागामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण करणारे आहेत, पण त्यामध्ये मी ती टॉपची रेटिंग त्या कॅचला देईन कारण की सिच्युएशन देखील तशी होती आणि तेव्हा मात्र तो झेल हवेमध्ये आणि हवेमध्ये झेप आपण सध्याच्या घडीला पाहतो ग्लेन फिलिप्स, तो देखील अशाच प्रकारे हवेमध्ये उडत असतो. कधी कधी प्रश्न पडतो या क्षेत्ररक्षकांकडे पाहिल्यानंतर की हे नक्की मनुष्यच आहेत का. इथे मात्र चांगला चेंडू प्रचंड वेगाने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 45. आताचा चेंडू व्हाईट बॉल आहे. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे आणि 3 विकेट गेलेले आहेत. तर आणि तुमचे बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये 3 विकेट गेलेत आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 2 विकेट गेलेत. एका धावेची गरज आहे. स्ट्राईक वरती ऋषी, ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती आणि इथे मात्र मॅच आपल्या स्टाईलने फिनिश केली आहे. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे पुन्हा एकदा देव 11 संघाने जागा सेफ डीपीएल मध्ये पुढे प्रवेश इथे मात्र केलाय कारण की 2 सामने इथून मात्र जिंकलेत आणि पूल ए मधून टॉपचा संघ आपण पाहतो तो म्हणजे देव 11. पॉइंट्स टेबल वरती सध्या तरी या 8 संघांमध्ये सरताज टॉपचा लेवलला आहे तो म्हणजे देव 11 आणि खूप चांगली कामगिरी देव 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच कडे आपल्याला ऑरेंज कॅप देखील पाहायला मिळतो. अगदी ती शोभा आहे या स्पर्धेची. या स्पर्धेमध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा आहे हे इथे मात्र पाहायला मिळतं. तर वळूयात आपण पुढच्या मॅच कडे. पुढची मॅच सुरू होईल आणि पर्पल कॅप कडे आपण लक्ष वेधून घेऊयात. पर्पल कॅप आताच देणार आहोत आपण. पर्पल कॅप देण्यासाठी मी विनंती करतोय विनयजी पवार साहेब इथे मात्र उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात पर्पल कॅप होल्डर आणि ज्याने सर्वाधिक विकेट घेतलेत तर